श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। हाँ, प्राणादेर्ईशितारम् परम सुख निधम सर्वदोषव्यपेदम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रतिमजं सर्वबाह्यं सदित्यम् सर्वज्ञं सर्वशक्तिं सूरमुनिं मनुजाते सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदा सकल जगदनाद्यन्तमानन्दतीर्थम् आनन्ददन्तम्। पृथिव्येव यस्य आयतनम् अग्निर्लोको मनो ज्योतिः यो वै तं पुरुषं विद्यात् पवित्रात्मनः परायण स वै वेदिता स्यात् याज्ञवल्क वेद वा अहं तं पुरुषं सर्वस्य आत्मनः परायणम् यमात्थ य एव अयं शरीरः पुरुषः स एष वै एष वद इव एष वत् एव साकल्यः तस्य का देवता इत्यमृतमिति होवाच। पृथ्वी ज्याला आयतन आहे, घर आहे. अग्नी हे लोक आहे. मन हे ज्योती आहे. यो वै तम पुरुषम विद्यात, त्या पुरुषाच्या बद्दल जो कोणी जाणतो सर्वस्य आत्मनः परायण, प्रत्येक जीवांना परायण म्हणजे श्रेष्ठ गती असणार. सवय वेदिता तोच जाणणार आहे आणि तोच जाणारा होतो. हे याज्ञवल्क्य वेदवा अहम तम पुरुषम, त्या पुरुषाच्या बद्दल मी जाणू शकतो का म्हणून विचारतात. सर्वस्य आत्मा हा परायण, सगळ्या जीवात्म्यांचे परायण म्हणजे गती सद्गती असणारा, शेवटची गती असणारा म्हणून आता ते सांगितलं. जेव्हा आजच जय वायू शरीर जो कोण आहे तोच पुरुष शरीर पुरुष आहे सवयी तर एष वत एव तो ह्याच्यासारखाच असतो, त्याच्यासारखाच असतो. हे साकल्य तस्य का देवता हा, त्याची कोणती देवता आहे. इत्यमृतमिती होवाच, तोच अमृत स्वरूपी आहे म्हणाल. आह, काम एव यस्य आयतनम, आता काम ज्याचं आयतन आहे, घर आहे, हृदय आहे. हृदय म्हणजे लोक आहे. मन हे ज्योती आहे. हम्म? यो वै तम पुरुषम विद्यात, ह्या पुरुषाला जो कोणी जाणतो सर्वस्य आत्मनः परायणम, सगळ्या जीवात्म्यांचे परायण असणारा, शेवटची गती असणारा. तवई वेदिता स्यात्, तो जाणता होतो. हे याज्ञवल्क वेदवा, हे याज्ञवल्क वेदवा अहम तम पुरुषम, त्या पुरुषाला मी जाणू शकतो का म्हणून. सर्वस्य आत्मनः परायणम यमाचं, सगळ्या जीवात्म्यांना परायण म्हणून जो कोणी आहे त्याला य एव अयम कामयवान, काममय हा कामस्वरूपी जो आहे तोच पुरुष आहे, तोच हा सगळा आत्मा आहे, सगळा जीव आहे. तदैव वदैव वदैव तोच, त्याच्याबद्दलच सांग. हे साखर तसे का देवता, हे साखर ती कोणती देवता आहे. किती स्त्रिय इति होवाच, याप्रमाणे स्त्रिया हा तीन प्रकारचे देवता आहे. तो म्हणा रूपान्यवयस्य आयतनम, रूपात ज्याचे आयतन म्हणजे घर आहे. चक्षु हे लोक आहे. मनोमय ज्योती आहे. यो एतम पुरुषम विद्यात, जो कोणी ह्या पुरुषाला जाणेल सर्वस्य आत्मन हा परायण, सगळ्या जीवात्म्यांचे परायण शेवटची गती आहे. सवयी वेदिता तोच जाणता होतो. हे आत्मवत मिनिट काय झालं. वेदवा अहम. एक मिनिट आहे. काय कुठेतरी गेलं ते. काय झालं वेगळ. हो, बटन चुकलं तर आपलं. हा. हे चालू आहे. परायणम सवेदिता स्यात्. हो, परायण सवयी वेदिता यसात, हे अज्ञान तोच वेदिता होतो, जाणणारा होतो. वेदवाहम तम पुरुषम, त्या जाणारा पुरुषाला मी जाणू शकतो का.
सर्वस्व आत्मा हा सगळ्या जीवात्म्यांचे परायण सर्वश्रेष्ठ गती असणारा म्हणून ज्याबद्दल म्हणतात एव एव य एव असा आदित्य पुरुषा तो जो आदित्यामध्ये पुरुष आहे की नाही दैव तवैद तदैव तोच तो आहे आणि तोच तसा असतो हे साकल्य तस्य का देवता आहे ती सत्यमिती होवाच त्याची कोणती देवता आहे बाबा तर सत्य स्वरूप असणारा परमात्मा देवता आहे म्हणाले आता आकाश आहे आकाश एव यस्य आयतन आकाश ज्याच्यासाठी आयतन आहे घर आहे स्तोत्र लोक आहेत मग ज्योती आहे यो एकम पुरुषम विद्या त्या पुरुषाला जो कोणी जाणतो सर्वस्य आत्मना हा परायण सगळ्या जीवात्म्यांना परायण श्रेष्ठ गती श्रेष्ठ स्थान तो वेदिता तोच जाणता होतो याज्ञवल्क्य वेदवाहम तम पुरुषम त्या पुरुषाला मी जाणू शकतो का सर्वस्य आत्मा हा परायण जो सगळ्या जीवात्म्यांचे परायण आहे ते मागचं त्याच्याबद्दल सांगिततात एवायम श्रौत्र हा प्रतिश्रुत हा जो कोणी हा श्रौत्र म्हणजे ऐकणारा आहे प्रतिश्रुत्याला म्हणा त्याचं उत्तर देणार आहे तो पुरुष जो तो हा आहे ना हे साकल्य तदैव तदैव तदेव अस्य हे साकल्य तस्य का देवता इति दिशा इति त्याला कोणती देवता आहे म्हणलं तर दिशा आहे देवता आहे असं म्हणतात किती हो उवाच त्यानंतर रूपमेव रूपाण्यव ज्याचे रूपच आहे तर ते एक आयतन आहे चक्षु हे लोक आहे घर आहे लोक आहे आणि मान हे ज्योती आहे यो एतम जो कोणी हा पुरुषाला यो एतम हे तेच आलेले आहेत काय? पुरुषात्मना वर्त झाले ते हो नाही. परायणं सवय नंबर वेद वेगळे आहेत त्याचे. वेदिता नंबर स्यात् तोच ते झालं. ज्ञाता होतो जाणा होतो ते पण झालंय. याज्ञवल्क्य तदेव ते पण झालंय. मग त्याच्याबद्दलच मी जाणून घेतलंय की नाही मी चाललो सर्वस्व आत्मना हा परायण म्हणून तो जो आहे त्याला हे वेगळे सर्वस्व आहेत रे आत्मना हा शेवटी. परायण त्या मागचा देवायम पुरुष आपसु पुरुष बाणामध्ये असणारा जो आहे तोच हा परमात्मा आहे हे साकल्य तसं का देवता आहे ती त्याची कोणती देवता वर्ण देवता त्याच्यानंतर रेत रेतैव यस्य आयतनम रेत हेच त्याचं घर आहे आणि हृदय म्हणजे लोक आहे मन ही ज्योती आहे तम पुरुषम विद्या त्या पुरुषाच्या बद्दल कोणतो जो कोणी जाणतो सर्वच्या आत्मना परायण सगळ्या जीवात्म्यांचा परायण सर्वगती सर्वश्रेष्ठ गती सवयी वेदिता तोच जाणता होतो याज्ञवल्क्य वेदवा अहम हे मी जाणलं का बरोबर जाणलंय ना म्हणून विचारतो तम पुरुषम सर्वस्य आत्मना परायणम त्या पुरुषाच्या बद्दल मी जाणलं की नाही सर्वस्य आत्मना हा परायण सगळ्या आत्मा म्हणजे जीवात्म्यांना परायण असणार असं आहे तेव्हा अच्छा त्याच्याबद्दल म्हणला तुम्ही या एव एम हा पुत्रमय हा पुरुष आहे जो कोणी हा पुत्रमय पुरुष आहे की नाही तर एष तदेव तो हाच आहे की नाही हे साकल्य तस्य का देवता इति प्रजापती वाच्य म्हणून त्याचा कोणती देवता आहे त्याची म्हणलं प्रजापती प्रजापती हा त्याची देवता आहे शरीरे मनुरुद्दिष्ट काम प्रद्युम्न उच्यते प्रत्येकाच्या शरीराला म्हणजे मनुच आहे कारण आहे काम हा प्रद्युम्न उच्यतो प्रद्युम्न हा कामना करणारा आदित्यस्तथा आदित्यस्थच तथा स्रोत्र चंद्र आदित्यामध्ये असणारा जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये आदित्य जो आहे की नाही त्या प्रद्युम्नामध्ये राहत असतो श्रोत्र म्हणजे चंद्र श्रोत्रेंद्रियामध्ये चंद्र असतो छायेमध्ये काही की निवृत्ती असते छाया छाया छायामय असणारा असा निवृत्ती आहे आदर्शामध्ये सूर्य असतो पर्जन्य असतो अपसो पाण्यामध्ये पर्जन्य असतो अपसो पुरुष हा शक्र हा पाण्यामध्ये पुरुष आहे चक्र पुरुष म्हणजे पाण्यामध्ये आणि पुरुषामध्ये चक्र आहे उत्तराभिमानवान कोण आहे
पुत्राचा अभिमान म्हणून ठेवून घेणारा माझा मुलगा म्हणून अभिमान ठेवून घेतला तो आहे. चक्र आहे. चक्र म्हणजे इंद्र. अमृत म्हणजे वायू उपरी. वायूला अमृत होतं. स्त्रिया, स्त्री सगळ्या स्त्रिया ज्या आहेत की नाही, लक्ष्मी देवी आणि गी म्हणजे वाघदेवी आणि उमा, हे तिघ आहेत. लक्ष्मी, सरस्वती आणि उमा. सत्यम ब्रह्मा, सत्य म्हणजे ब्रह्मदेव आहे. गरुत्मान शेषका दिशा, गरुत्मान गरुड शेष, गरुत्मान शेषका दिशा, गरुत्मान गरुड आणि शेष हे दोन्ही दिशा आहेत. आदेशनाथ दिशा, आदेशनाथ म्हणजे त्याला हे आहे बर का असं दाखवून दिलं जातं, याकरता दिशा म्हणतात. दिशा, आदेशनाथ म्हणजे अशा बोट दाखवून असा हा हे आहे म्हणून दाखवतात ना, त्याला दिशा. आदेशनाथ दिशा प्रोक्ता मृत्यूर यम उदाहरता, मृत्यू म्हणजे यमधर्म. अंतर्गत येण रूपेण आणि त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या रूपाने वायुदेव, तो प्राणाचा अधिपती आहे, नियामक आहे. असो त्वसुः स्मृतः, वायुरेव तू असुः स्मृतः, असो म्हणजे प्राण. पालकेन स्वरूपेण ब्रह्मैव, पालक ह्या स्वरूपाने ब्रह्मदेवच असतो. तोच प्रजापती म्हणून. अत्र प्रजापती प्रकाशस्वांतरो ज्योती, आतमध्ये असणारी जी ज्योती आहे त्यालाच प्रकाश. लोको बाह्य उदी इति देते, बाह्य बाहेरून दिसणारा सगळा लोक आहे. मनस्थिता, मनोनामनी मनामध्ये असणारी, मनोअभिमानी असणारी अशी बोधरूपी असणारी ती रमा आहे. बोधरूप तो रमा, बोध करून देती म्हणून रमा तिथे अजून. दैव अग्निस्था, तीच अग्नीमध्ये राहून, अग्निस्था, अग्निस्था आदना नित्यम अग्निरित्य, आणि अदना तो जे अग्नीमध्ये राहते आणि खाते. अदना म्हणजे खाणे, म्हणून अग्नी ह्या शब्दाने वाटते. अधभक्षणे म्हणून म्हणतात. अग्निरित्येव गीयते. हृदय म्हणजे बुद्धी आहे, बुद्धीमध्ये राहणारा आहे. आता संसार सात स्वयं हृदय येतात, आणि त्यामध्ये राहून हृदय म्हणून म्हणतात. हृदय आयनात हृदय तत, म्हणून हृदयामध्ये राहत असतो म्हणून बुद्धी हृदय म्हणून म्हणतात. चक्षु, दृष्टी ते का अभिमानी आहे. दृष्टी हे दृष्टीला कारणीभूत असं करता चक्षु, तर चक्षु म्हणून म्हणतात. दृष्टानाम लोक येवता, पाहिले गेलेल्या गोष्टीला पाहिलं जातं याकरता लोक म्हणतात. तिच्या अभिमानी जे आहे देवता लक्ष्मीच आहे. ती तिच्या बुद्धिवृत्तीपेक्षया बाई, बुद्धीचे वृत्ती या रूपाने बुद्धीचे कार्य, बुद्धीचे वृत्ती म्हणजे क्रिया, ती अपेक्षा करते याकरता बहिरंगाने बुद्धी. बहिष्प्रकाशना प्रकाश येतात, बाहेरच्या गोष्टी सगळे दिसून येतात, म्हणून याकरता त्या तिन्ही देवता आहेत, लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, उमादेवी, असं सांगितलं. म्हणून त्या सगळ्या लोकाभिमानी आहेत. प्रकाश हेतुत्वमपि देव्या न विरुद्धते, प्रकाश हेतुत्व हे प्रकाशाचे कारण देवीला सोडून दुसरीकडे नसते. इमएव त्रयो लोका, हे तीन लोक आहेत. म्हणजे पूर्वोक्तानाम देवानाम अनुक्तो, पूर्वोक्त आधीच्या सगळ्या देवतांच्या बद्दल न सांगता तेव्हा तिघांत, एक लक्ष्मी देवी, सरस्वती देवी आणि उमादेवी, ह्या लोकांचा अभिप्राय सांगितलं. देवानाम अनुक्तो कथम लोकवात्रे, म्हणून त्या देवतांचं नाव नाही सांगितलं ना, मग ते कसे लोकांच्या अभिमानी होतात. सर्व देवा सगळ्या देवांच्या मध्ये अंतर्भाव म्हणजे आतमध्ये राहणारे असतात, हे याकरता त्यांचं नाव सांगितलं की ते सगळे आपोआप येऊन जातात. हे जर नाही स्वीकार केला तर अंतर्भावाच काढावं, म्हणजे अंतर्भाव म्हणजे आतमध्ये राहणारपणा निघतो. पण म्हणजे अग्नी आदिशिव सगळ्या अग्नी इत्यादी कामध्ये
त्यांचा निवास कसा असतो? म्हणजे आवास मात्र मात्र विवक्षित, फक्त तिथे आत राहणार एवढंच नाहीये. अभिमानी होऊन त्यांना सगळं हे बळ देणारे आहे. प्रति शरीरमपी, प्रत्येक शरीरामध्ये देखील सर्व देवानाम आवासात सगळे देवता राहत असतात ना. लोकादीनां विशेषतः, म्हणून ते लोक इत्यादी विशेष करून काही सांगितलं नाही. त्यांच्यामध्ये सामर्थ्य अधिक असतानाच सामर्थ्य असते त्यांच्यामध्ये. सामर्थ्याधिक्यम, त्यांचं तेवढं सामर्थ्य यायचं कारणच त्या देवेत आहे. म्हणून तर ते त्यांच्याबद्दल सांगितले येते तुही सर्व चढिती. त्यांच्यामध्ये सगळे राहत असतात, म्हणून सगळे सहा झाले. म्हणजे ते देवता आणि त्यांचे नियमन करणारे, त्यांना शक्ती देणारे त्या तिघी, त्या देवता आहेत. पृथ्वी इत्यादी देवता आहेतच, ते सहा आहे. तस्मिन्निदं सर्व अध्यात्म्यो, ते जे काही आहे त्याच्यामध्ये आतमध्ये राहून अधिष्ठान करून राहतात. त्या सगळ्यांच्यावर अधिष्ठान करून राहत असतात. तर ब्रह्म त्यादित्याचक्ष, त्या ब्रह्माला त्यत असं म्हणतात. महिमान एव येशाम इत्यादी. या सगळ्यांच्या मध्ये जे महिमा आहे की नाही, ते सगळे षड्गुणोद्रेकादीनाम, सहा गुणांच्या गुणाधिकांनी युक्त असणारे सहा गुण असतात ते. दिसणे, ऐकणे वगैरे इत्यादी. अंतर्भावाचे महिम कारण कर्तृत्व तो फिरे. म्हणजे अंतर्भाव जे आहे की नाही, त्यांची महिमा यायला ते कारणीभूत होता. आतमध्ये आकरता अंतर्भाव म्हणून सांगितलं, आतमध्ये असणारेपणा म्हणून सांगितलं. इदं सर्वम गुणषटकम, हे सगळे सहा गुण पूर्णपणे गुणषटकम म्हणून त्याला सहा गुण म्हणून म्हणतात. इदम शब्दो विवक्षितत्वात्, इथं इदम हा शब्द दिसण्यासारखा असल्या कारणाने इदम म्हणून विवक्षित आहे, सांगितलं गेलं. अयम भगवान देवता, हा भगवान म्हणलं तर काय आहे ते शब्द. एवमेव इदं सर्वम अध्यात्म्योदिती, त्याचप्रमाणे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आतमधून आत राहून निग्रह केले, आपल्या अधीनमध्ये करून घेतलेले असतात. गुणाधिक्येन, हे सगळे अधिक गुण त्यांच्यामध्ये असतात म्हणून तर अधीन म्हणतात त्याला. विवक्षते, गुणाधिक्य रूपाने राहतात, अधिक गुणाने राहत असतात म्हणून त्याचा निवास करून राहणे पण अंतर्भाव ह्या रूपाने राहत असतात असा अर्थ. अंतर्भाव म्हणजे आतमध्ये राहणेपणा, हेच आहे. उत्तमानधिक व्याप्त्यादे, कमी जास्तपणा जे आहे की नाही ते दाखवा, त्या ठिकाणी राहत असतात, व्यापून राहत असतात. मग तो निवासत्वादो, त्यामध्ये निवास करून राहत असतात ना, त्यामुळे गुणाधिक्य वगैरे इत्यादी नसते. सगळीकडे सगळ्या त्या देवी सगळ्या त्यांच्या त्यांच्या गुणांनी युक्त असतात. अधिकपणा तिथं सरस्वती अधिक राहते, इथं लक्ष्मी अधिक राहते, इथं उमा अधिक राहते, असं काही नाही. ते देवता देखील अधिक नसतात. कथंच्या कथंच्या महिमत्वेन अंतर्भाव मुक्त्वा, मग त्यांची ती महिमा आहे अशा रूपाने जे सांगितलं आहे की नाही, त्यांची ती महिमा म्हणजे अंतर्भाव, आतमध्ये राहणेपणाच्या रूपाने म्हणतात. निवासत्व मात्रेण अंतर्भाव होते, परंतु इथं येऊन निवास करतात म्हणून अंतर्भाव म्हणतात एवढंच. कथंच्या अन्यथा कामादीना, म्हणून काम इत्यादिकांच्या मध्ये प्रसिद्ध असणारी जी महिमा आहे ती कशी आहे, ती या स्त्री मात्रापासून कसं येते, ते मात्राधिकम देवता उच्चते, तीन मात्रांनी युक्त असणारी देवता सांगितलेले आहे. ते प्रसिद्ध आहे, कारण त्याच्यात ह्याच्यात दिलेलं आहे, आत्मा देवा नाम दर्शनाभिभुवनस्य गर्भ आत्मा वात इंद्रो वै, अशा ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्या देवतांच्या मध्ये, भुवनामध्ये, गर्भामध्ये, आतमध्ये आत्मा परमात्मा हा राहत असतो. वात रूपाने, वात हा म्हणजे वायुदेव रूपाने, इंद्र त्या ठिकाणी इंद्रो वै वा, इंद्रो वै देवानाम ओजिष्ठा, बाकीच्या देवतांच्या मध्ये ओजिष्ठ प्रकाशमान असणारा इंद्र असतो. ब्रह्मा देवानाम पहिला, म्हणून ब्रह्मा हा परमात्माचा पहिला मुलगा आहे, प्रथमच संभू. अयम वाव शिशु, तो शिशुरूपाने राहतो.
तो यो मध्यमः प्राणः, मध्यम असणारा जो प्राण आहे, तो एताः सप्तशक्तितयः सगळेच्या सगळे हे पृथ्वी इत्यादी सगळे जण उपासना करत असतात. उपतिष्ठन्ते म्हणजे उपासना करतात. तर या इवा अक्षम लोहिन्यो, त्यामध्ये जे कोणते अक्षम इंद्रियांच्या मध्ये चालन आहे, लोहिनी असणारे असे नाड्या आहे. राजयत म्हणजे प्रकाशवंत असतात. आविर्यत रुद्रो अनु आहेत त्या सगळ्यांना आपला अधीन करून घेऊन रुद्र जे आहे, म्हणून त्या ठिकाणी शुक्ल रूपाने जे आहे अभिव्यक्त होतो. त्यामुळे शुक्ल रूपाने रुद्र अभिव्यक्त होतो. आणि ते ना इंद्र हा त्याच्यानंतर इंद्र हा काय करतो, अधिष्ठान यज्ञाधिकामध्ये अधिष्ठान करून राहून अश्वमेध नावाच्या कर्तृत्व श्रेष्ठ असणाऱ्या कर्तृत्व आचरण करतो. ज्योतिरूपाने जे आहे श्रेष्ठ असणारा असा दिवाकर सूर्य राहत असतो. ब्राह्मण ज्या ठिकाणी द्विपदांच्या मध्ये म्हणजे दोन पाय असणाऱ्याच्या माणसांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणता देवता कोणते आहे तर ब्राह्मणच आहे. देवश्रेष्ठ असतो मारुत हा. त्या सगळ्या देवांच्या मध्ये श्रेष्ठ कोण आहे बाबा तर मारुत आहे. म्हणजे माणसांच्या मध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, आणि सगळ्या देवतांच्या मध्ये मारुत श्रेष्ठ आहे, वायुदेव श्रेष्ठ आहे. म्हणून वायुर्भीमो भीमनादो महोजा सर्वेशांच प्राणिनां प्राणभूता अनावृत्ती देहिनां देहपाते तस्माद वायुर्देव देवो विशिष्टा म्हणून सांगतात. वायू भीमसेन, भीम भयानक असणारा शब्द करणारा महा तेजस्वी असणारा, ओजा म्हणजे वर्चस्वी असणारा असा सगळ्या प्राणधारी लोकांच्या मध्ये प्राणरूपाने राहणारा वायुश्री. अनावृत्ती देहिनाम देहपाते, देहधारी असणाऱ्या लोकांचा देह पडला तरी देखील न निघून जाणारा वायुदेव असतो. तस्मात वायुदेव देव विशिष्ट, म्हणून सगळ्या देवांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा देव म्हणजे वायुदेव विशिष्ट. तदनु सजंत मारुतस्य वेधता, मारुत म्हणजे वायुदेवाच्या प्रीत्यर्थ कर्तुम सजंत कर्तव्य यज्ञ करत असताना, ब्रह्मदेव करत असताना वायोर आत्मान कवयो जिक्यू, वायू सगळ्या जीवात्म्यांच्या मध्ये वायू हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून काढतो, हुडकून काढला. आत्मतयव प्राणो जायते, त्या परमात्म्यापासूनच प्राण उत्पन्न होतो. यो वायू तिष्ठन्तो, वायूमध्ये मुख्य वायूच्या ठिकाणी राहून देवानां देवता वायू, सगळ्या देवतांना देखील देवताभूत असणारा वायू आहे. वायू वायू देवोच्या करतो, त्या वायूचा देव म्हणजे देणार. तर प्राण तर प्राणात श्रद्धा तो त्यांनी त्या प्राणाची उत्पत्ती केलेली आहे. प्राणापासून जे आहे श्रद्धेला उत्पन्न केलेलं आहे. प्राणात श्रद्धा येत जायते प्राण हा, श्रद्धारूपी असणारा हा प्राण जे आहे श्रद्धा उत्पन्न करून या ठिकाणी परमात्मापासून झालेला आहे. जायते प्राण हा रुद्र समाश्रिता देवा हा, सगळे देवता रुद्राला आश्रय करून राहतात. रुद्र समाश्रिता देवा, रुद्र रुद्र कोणाला आश्रय करून राहतो ब्रह्मदेवाला. ब्रह्मा ब्रह्म चतुर्मुख ब्रह्मदेव कोणाला आश्रय करून राहतो, माम आश्रित आहे, परमात्माला आश्रय करून राहतो. अहम कंचित उपास, मी मात्र कोणाच्या आश्रयामध्ये राहत असतो इत्यादी वाक्याने सगळं सांगितलं. सर्वत्र हेच सांगितलं. श्रेय प्रसाद सकुशेशये हा, लक्ष्मी देवीचा वर प्रसाद करणारा कुशेशय शहा, कुशेशय ईशहा म्हणजे सर्पामध्ये सर्पावर राहिला. स्त्रिय हा सचिंत्य हा, स्त्रीचा म्हणजे त्या ठिकाणी राहून लक्ष्मी देवीच्या ठिकाणी अनुग्रह करत असतो. प्रशंस शौलिम, तिथे राहून त्या परमात्म्याची महिमा दाखवलेली आहे. असं इत्यादी सगळे वाक्य आहेत. त्या वाक्यामध्ये परमात्मा सगळ्यांना आश्रयभूत आहे म्हणून दाखवतो. शाकल्य इति होवाच, आता शाकल्य काय म्हणाल, याज्ञवल्क स्वाम स्वीत इमे ब्राह्मणा, हे याज्ञवल्क खरं सांगायचं म्हणजे हे सगळे ब्राह्मण अंगारावक्रय अंगारावक्रयणम अग्रता इति, अंगाराला म्हणजे अंगार म्हणजे अग्नी आहे, त्या अग्नीला विकलेलं नाही, अक्रयण म्हणजे विकत घेतलेलं नाहीये. मग याज्ञवल्क इथे होते, चला याज्ञवल्क बोलतो.
शाकल्यो यदिदं कुरु पांचालानाम. अरे शाकल्य, जे काही हे कुरु पांचाल इत्यादिकांनी ब्राह्मण जे लोक आहेत ना, त्या ब्राह्मणांना यदिदं ब्राह्मणा नत्यवादी ही ब्राह्मणांच्या बद्दल सांगितलं आहे की ते किम ब्रह्म विद्वान जे ब्रह्म विद्वान आहे असं म्हणतात. दिशो वेद दिशांच्या बद्दल ते जे ज्ञान होतं असं देवा. म्हणजे दिशांच्या बद्दल तर ज्या ठिकाणी ज्ञान होतं ते सगळे देवा. तर प्रतिष्ठा हा चांगल्या रीतीने प्रतिष्ठापना करून राहिलेले आहेत, म्हणजे आवास करून राहत असतात. यत दिशो इति यत दिशो वेत, याप्रमाणे दिशांच्या बद्दल जो कोणी जाणतो सदैवा हा तोच देवता देव शब्दाने वाच्य आहे, तोच प्रतिष्ठा करणारा आहे, प्रतिष्ठा करून राहत असतो. दिशो वेद सदैवा हा, दिशांच्या बद्दल जो कोणी जाणतो त्याला देव म्हणतो. सत्प्रतिष्ठा हा प्रतिष्ठा करून राहणारा, राहणारे जे कोणी आहे त्याला सगळे देव म्हणतात. असं याज्ञवल्क्याचे वाक्य आहे. सर्व प्रतिष्ठात्वेन ब्राह्मणोपी ज्ञानम भवती इति. सगळ्यांची प्रतिष्ठा, सगळ्या देवतांची प्रतिष्ठा होऊन असं कारणाने, स्थानभूत असल्या कारणाने ब्रह्मदेवाला देखील त्या ब्रह्मदेवाचा वास देखील त्या ठिकाणी असतो, म्हणून त्या ब्राह्मणांना ज्ञान प्राप्त होतं. ब्रह्म विद्वान इत्यस्य ते ब्रह्म ब्रह्म विद्वान हा शब्दाने वाच्य व्हायचं कारणच ते आहे. किम देवतो अस्यां प्राच्यां किम देवतः अस्यां प्राच्यां दिशम दिशसी इति आदित्यदेव इति. अरे दिशांच्या सगळ्या ह्या पूर्व म्हणजे प्राची आहे. प्राची म्हणजे पूर्व देव दिशा इत्यादी का म्हणजे राहत असतो ना, जी देवता राहत असते, असं राहत असल्याकडे आदित्य देवता म्हणतात. तर आदित्य हा तो आदित्य कठीण प्रतिष्ठिते, कुठं प्रतिष्ठान करून राहत असतो इथे. कुठं कुठं प्रतिष्ठान करून राहतो, तर डोळ्यामध्ये प्रतिष्ठान करून राहतो. चक्षुषी कस्मिन् नो चक्षु. मग ते चक्षुरेंद्रियामध्ये राहत असतो. कुठं राहत असतो प्रतिष्ठम इथे रूपेश. ते चक्षुमध्ये कशासाठी राहत असतं, रूप वगैरे दिसावं कळावं म्हणून. चक्षुषा ही रूप आणि पश्यती, कारण डोळ्यामुळेच की सगळे रूप पाहतो. कस्मिन् रूप आणि प्रतिष्ठितानी, रूप कशावर आश्रय करून राहत असतात, हृदयावर, हृदयामध्ये असतात. हृदय इति होवाच, हृदयेने ही रूपाने जानाति, हृदयामुळे त्याला रूप कळतात. हृदय हे वही हे रूपाने प्रतिष्ठिताने, सगळ्या हृदयामध्ये ते सगळे रूप राहत असतात. इत्येवमेव एतद् याज्ञवल्क्य, याज्ञवल्क्य ही गोष्ट अशीच आहे बरं का म्हणून. हे दिशो वेत्थ, तर्हि जर दिशांना कळालं तर तरी किम देवतोस्याम, कोणती देवता या ठिकाणी राहत असते मग विचारलं तर, अरे याच्यामध्ये कोणती देवता, आदित्यच राहत असतो. आदित्यचे आश्रय चक्षुर्नामा, म्हणजे आदित्याला आश्रय कोण, चक्षु आहे. चक्षुर्नामा स्वयंभू म्हणू, चक्षु इंद्रियाचा अभिमानी असणारा स्वयंभू म्हणू आहे. चक्षुस्थो दृष्टी शक्तीशो, चक्षुर्मंदिरामध्ये राहून दृष्टी राहायची शक्ती जी आहे तिचा नियमन करणारा रूपात्मा असणारा असा इंद्र आहे. त्या इंद्राचा आश्रय करून राहणारा असतो तो. बुद्धितत्वात्मिक, बुद्धी तत्वाची अभिमानी असणारी अशी उमादेवी. उमाच्या चक्रस्यापी समाश्रय, ती उमादेवी इंद्राला देखील आश्रय करून देणारी होते. किम देवतो अस्यान दक्षिणस्थान, ह्या म्हणजे डोळ्यामध्ये असणाऱ्या उत्तर पूर्व म्हणजे आपल्या उजव्या डोळ्यामध्ये असणाऱ्या कोण आहे. दिश्यती, दिश्यती म्हणजे दाखवून देतो इथे. यमदेवता दाखवून देतो. यमदेव यमदेवता इति स यम हा कस्मिन, मग तो यमदेवता कशी कुठं राहत असतो, कुठं आश्रय करून राहतो, तो यज्ञामध्ये राहत असतो. यज्ञ इति. हम्म? कस्मिन यज्ञ प्रतिष्ठिता, यज्ञ कशा कोणामध्ये आश्रय करून राहत असतो इथे, दक्षिणेमध्ये. म्हणून यज्ञ जे आहे जेव्हा दक्षिणा देतो त्यावेळेसच पूर्ण होतो. दक्षिणा यामिती कस्मिन नो दक्षिणा, ती दक्षिणा कशावर आश्रय करून राहत असते, श्रद्धेमध्ये आश्रय.
श्रद्धायामिती यदा हे श्रद्धते ज्यावेळेस श्रद्धा उत्पन्न होती त्यावेळेस दक्षिणा देतो. नाही तर श्रद्धा नसली तर दक्षिणा देत नाही. श्रद्धते आता दक्षिणां ददाती श्रद्धायाम हे व दक्षिणा प्रदेशाहून श्रद्धेवर आश्रय करून तो दक्षिणा राहत असते. कस्मिन् श्रद्धा प्रदेशी श्रद्धा कुठं राहत असते? हृदयामध्ये असते. प्रतिष्ठिते ते हृदय इति वाक्य. मग हृदयेन ही श्रद्धा जाणारी हृदयांच्या मुळे चला हृदय असल्या कारणाने श्रद्धा काय असते कळते. हृदयामध्येच ते राहत असतं म्हणून ते श्रद्धा हृदयातच राहत असते. इत्येवमेव याज्ञवल्क्य म्हणून ही गोष्ट हे याज्ञवल्क्य जाणून घे. एवं यमस्य याप्रमाणे ह्या एवं यमस्य श्रेयश्च यमस्य आश्रयश्च यमा यज्ञमान्यनिरुद्धा यमाचा आश्रय देणारा असल्या कारणाने यज्ञाचा अभिमानी असणारा अनिरुद्ध आहे. दक्षिणा मानिनी देवी दक्षिणा मानी व अभिमानी कोण आहे? देवी. रतिरेवच आणि ती रती तिच्या आज्ञेमध्ये राहते. त्याच्यावर आश्रय करून राहत असते. श्रद्धारूपस्य सदा काम काम जो आहे कामना असते की नाही श्रद्धा रूपाने असते. मला श्रद्धा उत्पन्न झाली तर कामना उत्पन्न होते. तस्यापि समाश्रया तिला त्या कामाला आश्रय करून घेणार कोण आहे? हृदयात्मिका हृदयाच्या अभिमानी असणाऱ्याची उमा आहे. तस्य कामस्यापि समाश्रय तो त्या उमेचा आश्रय उमेला आश्रय देणारा काम आहे किंवा त्याचा आश्रय करून राहत असतो का म्हणून सांग. याप्रमाणे हे काम वगैरेचे सांगितले. किंवा किम देवतो अस्यां प्रतीच्यां दिशमिती देवता इत्यादी गोष्टी आहेत ते उद्या त्याला सांगतो. किम देवता अस्यां प्रतीच्यां दिशसी इत्यादी देवता त्यांचे कोणते आहेत? पती म्हणजे पश्चिम दिशेला जे राहत असतात ते कोणते आहेत? वरुण देवता आहेत इत्यादी त्या सगळ्याच्या बद्दल सांगतात. देवतांच्या बद्दल सांगतात. हरे नमः. गुरुभ्यो नमः. हरे हरे नमः. हरे घरचा रंग लावला झालाय. झालं का? ते सगळे सामान इकडे तिकडे सरकून ठेवले. हम्म. ते जोडून पुन्हा लावायचं आज ते काम आहे. अच्छा. हम्म. दरवर्षी करतात काय रंग का 2-3 वर्षानंतर घेतलं आता? हे केव्हा तरी एकदा करतो 4 वर्षाला